हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे हिंगोली शहरात पाणी शिरले। शहरात पाणी शिरल्याने 400 ते 500 नागरिक अडकलेत। जीव वाचवण्यासाठी नागरिकांकडून घराच्या छताचा आधार घेण्यात आलेला आहे। हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। जोरदार पावसामुळे तलावाचं पाणी बांगरनगरमध्ये घुसलंय। बांगरनगरमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी छतावर जाऊन आधार घेतलाय। तर पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकल्याची भीती देखील या दरम्यान व्यक्त करण्यात आली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि सकाळपासून जे आहे ते पावसाचा जोर वाढलेला आहे। या पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण जिल्हाभरामध्ये जे आहे ते पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शहरातील अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी घुसलेलं आहे। शहरातील बांगरनगरमध्ये संपूर्ण वस्तीमध्ये पाणी घुसले आहे। अनेक नागरिक जे आहे ते अडकल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर या पाण्यामध्ये संपूर्ण जे आहे ते शासकीय कार्यालय जे आहेत ते या शासकीय कार्यालयामध्ये देखील पाणी आल्याची माहिती समोर आलेली आहे। बघू शकता की हे लाचलुचपत विभागाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयासमोर या ठिकाणी जे आहे ते पाणी घुसलेलं आहे। संपूर्ण कार्यालय परिसरात त्या ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे आणि या कार्यालयातील जे दस्तावेज महत्त्वाचे दस्तावेज जे आहेत ते भिजून येण्यासाठी प्रशासन जे येथील कर्मचाऱ्यांनी जे आहे ते दस्तावेज बाहेर काढलेले आहे। त्याचबरोबर येथील डॉग जे आहे ते देखील या प्रशासनाने बाहेर काढलेलं आहे। एकच कार्यालय नाही तर अनेक कार्यालय जे आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि संपूर्ण जिल्हाभरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणचे आहे ते रस्ते बंद झालेले आहेत। त्याचबरोबर अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे आणि याच कार्यालयामध्ये जर पाणी नाही तर अनेक कार्यालयामध्ये संपूर्ण जिल्हाभरामध्ये आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।